श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मराठी अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमस्सादिलक्षम एक नित्य विमल मंचल सर्वाधीसा शिभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि। ओम रत्नाग्न रत्नवर्ण पद्मनेत्र सुहासवदन कथा टोपीचमाला दंडा कमलधुर कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम। जय जय क्षीरसागर विलासा माय चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परेशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ कारवात काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमिला जो अज्ञान तिमिर नाशक अविज्ञा काकन शेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगानुयुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काडी कोण्या जातीत कोणत्या कुडी कोण वर्णाश्रम धर्मकोडी कोणासही कडेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपला विख्यात महिमाजनी गाव याचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुनी आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग। कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलिविती मान त्याचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकाराम दिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरद प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी म्हणजे दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे काय श्रोते विक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेला समृद्ध असा त्या महोदधीतुनी पाही अमूल मुक्तापडे घेतली काही घ्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदर भक्ते परसोतो प्रथमोध्याय गूढहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमोध्याय गूढहा। श्री शंकरा प्रणामस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभा प्रणामस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्तसी होतसे। अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याची घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा
आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी. दोघांशी बसवून दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समर्थांची तेज उभयंतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वर्णातूनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असो पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा ताटक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर. हिंडलो तीर्थे समग्र, ऐशी हजारो नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाका प्रती. जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादसे पातलो. येऊन या मंगळवेधास बहुत दिवस गेला वास. मग येऊन पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वच्छने केवळ, मग पाहिले मोहोळ. देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. असे आमचे सकल वृत्त. असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढा प्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवून करत दर्शन देते तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परोसित द्वितीयोध्याय गूढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम अस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लौका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींसी तोळ जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावरून टोळांसी मागे परतने भाग पडे. टोळ गेलिया परतुनी स्वामी चालले उठूनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छने. तेथे एक अविद्य होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्याचे गृहाप्रती. स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्या करी आदर. योग योगाधिक काही चोळाप्याने केले नाही. परी भक्ती सव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्याचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गोदावरी दक्ष असून कारभारी. परमज्ञानी असती जे. चोळप्याचे गुहाप्रती आले कोणी एक येती. लोकां चमत्कार दाविती. गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात. नृपासी कडला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता असे ऐकून राव बोलया काय वाणी. गावात यती येऊन फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवर झाले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी अशी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायांची. खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पडून गेली दुरी. चरण भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली. समस्ती पावले वंदिली. षोडोपचारे पूजली. स्वामी मूर्ती नुनूपर आहे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गूढहा. श्री स्वामी राज वर्णमस्तु. श्री
रस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय समाप्त। अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता। स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती। नृपराया दर्शन देती स्वच्छने राहती तयापरी। चोडप्याच्या दृढ भाव घरी राहिले स्वामी राव। ते तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते। चोडप्याची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता। सदोदित चिची चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती। बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी। शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले। मायामय पसारात पसरले ऐसे आले किती एक। भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पूर्विती। दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू। जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ। नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करताती। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी। हसुनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नांदी लागला। हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी। साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे। ऐसे त्याने निंदिले समर्थांनी अंतरे जाणिले। तेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक। एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी। तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी। तेथे ह्या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती। श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता। दर्शने इच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात। समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली। दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जिते वाचे। हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती। कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती। नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते। कोणी नवसाते करती कोणी आनोनिया देती। कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती। क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनिया। स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात। जे निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती। मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी। संन्याशां पुढला नाना परी वस्तू नेऊन लागले। समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी। सूर्य जाता असता चळाशी तेथून या उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपाशी। रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे। जे पातले करू छडना त्यांची झाली विटंबना। दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य। इति श्री स्वामी चरणा सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त। चतुरोध्याय गोडहा। श्री स्वामी राजा प्रणामस्तु। श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय पाचवा। श्री गणेशाय नमः। भव कानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा। भक्त खरा सदैतू अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजा वास करीत। भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे। कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे। राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती। स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी। एकदा तयांची अंतरी विचार ऐसा पातला। दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर। बैसले असता समग्र बोले नृपवर। तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणिल स्वामींसी। तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत। कार्य जाणवणी कठीण कोणी न बोलती वचन। कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर। तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी। आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी। तरी मी आणीन तयासी निश्चय मानेसी असो द्या। ऐसे एकूणी उत्तर संतोषला तो नृपवर। तैसी सभाही समग्र आनंदित झाली। नृपती सह सफळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने। यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले।
सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी त्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होते सत्वर. लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केली. स्वामीची या पूजे प्राप्ती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐशी करीती सर्वदा. ऐशी अने काही न झाले केले तुतुके वर व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोडप्यांप्रती. त्याज लागी विनंती करती. बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी नाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वेशा चोडप्यासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरोसा. जहांगीरीच्या बहुसाल चोडप्याने कर जोडून विनंती केली मधुर वचने. कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोडप्या लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपते त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त. पंचमुद्दा गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमा. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोडप्या विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून. मल्हाररावाच्या मनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो त्या ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. भ्यावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचना. आता जाहुनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करोनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पडवून येतेसी. ऐसे कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी ताता साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकील हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतून. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी. मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारविती. कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव. यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरून हाव. आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे वेडी आणून सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मने. पळाले तोंडचे पाणी. लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली.
ख्याती झाली सर्वत्र। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कृता संमत सदा भक्त परिसुत। षष्ठोध्याय गोडहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त। शुभम भवतु। अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी येती परब्रह्म, वेदांत आवडे तयाशी, श्रवण करती दिवसेनिशी, हेरडी करादिक शास्त्रांशी, वेतने देऊन ठेवले, त्या समाई मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपांपोटी, बहुत करुणी खटापटी, भुवांसी शेवटी आणिले, रात्रंदिनी रूप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करिता तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी, पाहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकर, काय केल्याने होय निर्धार, असे ऐकून सत्वर यतिराजे हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे, हा तो वेडा संन्यासी, बुरड पडली लोकांची, लागे व्यर्थ भक्तींशी, याने ढोंग माजविले, तेथूनही निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोक बोलती हासोस्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणे तुमचे अज्ञान, त्यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींची तुच्छ मानिती, नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रस्त जाहिले, निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसी, आपल्या अंगावरी ऋषिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, द्वंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृत आले तयांसी, त्यांनी दरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नाची, खदखद स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी ऋषिकाशी, काय म्हणून भ्याल्यासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकर होणे, ते नवे सोपे बोलणे, त्यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवा प्रति पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूने भरले नयन, कंठ झाला सदा देत, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपद योग्य झाले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त। सप्तमोध्याय गोडहा। श्री राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्था परिणामस्तु। अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्त जन विश्रामा, अनंत वेशा अनंत, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर, शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असते, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्म संबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिनी, गेले शरीर सुकन, गोण न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास, सुखोभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केले कित्येक अनुष्ठाने, तैशीची ब्राह्मण संत परणे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटोले संसार सोक्यासी, त्रासल्या भय यात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे, पुन्हा लागे जावे शरण, मजवरी कृपा करील कोण,
सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी। सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास। एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा। यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी। तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले। पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्व्या। हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी। प्रिय पत्नीसहित तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी। स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती। कित्येक प्रात स्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी, अपार वय समर्थ चरणी, जाती अति त्वरेने। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत प्रेमळ भक्त। अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरित्र विंदापर्णामस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने। स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती। बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात। ब्राह्मण, क्षत्रिय, वैच्छादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी, यवन, भाविक दर्शना येती धावोनी। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी। साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली। ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त। समाधान वाटले, जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदरबाई मुख्य। स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे। व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी। तरी आपणा लागून द्रव्य काही देईन, बाईसी द्रव्य लोभपूर्ण। आनंदले तियेचे मन, म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की। ते म्हणती बायसी, इतुके कार्य करी जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयाशी देईन सत्य वचन हे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी। संकल्प आपण सोडावा, शंकरराव तेसी करती। बाई आनंदिली चित्ती, म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती कार्य आपले करीन। बाई स्वामींशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन। परिपूर्व कर्मे याला गुण, ब्रह्म संबंध पीडितो। तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून। असे एकता वरदाने समर्थ तेथून उठले। यवन स्मशान भूमीत आली यतिराज त्वरित। एका नूतन खाचेत निजले छाटी टाकूनी। सेवेकरी शंकरारावांसी, म्हणती लीला करून ऐशी। चुकविले तुमच्या मरणाशी, निश्चय मानसी धरावा। शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांशी, आणि शेख नूर दर्गांशी एक कफनी चढविले। मग काही दिवस लोटत स्वामी राज्य आज्ञापित। बारीक वाटूंनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे हे औषध। तेने जाईल ब्रह्म संबंध, झाल्या स्वामीराज वैद्य। व्याधी पडे आपणची, प्रकृतीशी आराम पडला। राव गेले स्वनगरात, काही मास लोटला तयाला। ब्रह्म संबंधे सोडिली, मग पुन्हा आनंदेसी। दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी। आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर। रुपये देऊन 10 सहस्र ऐसा केला निर्धार। त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती। गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुन्ने गच्ची निश्चिती। मठ तुम्ही बांधावा, ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी। ऐसे विनंती स्वामी चरणी, कारभारी करिता ती। सर्वानुमते तेथेची मठ बांधिला। चुन्ने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त। 9 अध्याय गोडहा श्री स्वामी चरित्र श्री स्वामी राजा पूर्णपर्णामस्तु। शुभम भवतु श्रीरस्तु। अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलं नरजन्म। याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा। ऐसा मनी करून विचार, आरंभले स्वामी चरित्र। ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पै। हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी। बाळप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती। सावकारी सराफी करीती।
जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले. संसाराते उबगले. सद्गुरु सेवेसी दिवस आले. मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटले. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार. सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर. विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी. ऐसे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत. जेथे दिगंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मे सदारत. ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती. म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती. कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचार्य पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होऊन भरोसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी. तेही चित्ते तोषली. 9 मास भरता पूर्ण. कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार तेले यथाविधी. चिदंबर नामाभिमान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण. काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाची घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसारी. पूजे लागे आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता. गजाची प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता. विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविता चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरुथा अवतरले. असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी. तूप गेले सरोनी. दीक्षितांते समजले. जेले भरले होते घट. तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पूर्ण शहरा माझी. पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनात पातले. अन्यायाने राज्य करीती. दुसऱ्यांचे द्रव्य हरिती. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. त्यांनी ते ऐकून मुरगोंडी आले धावून. म्हणती दीक्षितांची सांगून दाद आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांची निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परे आपण आम्हाला त्वरित निरोप देईची. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तया वेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर. जाईले राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. राजबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती. आम्ही त्याते जाणितो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांची घरी. तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गूढहा. श्री स्वामी राजा पर्णमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदले. तेथे कडला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव सांप्रत करिता ती. परी मुरगोडीची विप्र बाळप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाश्रेष्ठ भीमतिरी. तेथे आपण जाऊन बैसावे हे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघवले. तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर. परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थल पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले.
प्रेमभावे वंदिली प्राप्तकाळी उठून संगमावरी स्नान करून जपध्यान आटपून मागुती येती गावात सेवेकरा बरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तरी संगमावरी परतून येती ते माध्यान्ह स्नान करून पुन्हा बसती जपध्यानी असता जाता वास मने संध्या स्नान करावे करून या संध्या वदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सुतकांता शीतोष्णाची परवाना करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्ध पोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नोहीचा अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी असा परी बाळप्यासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमोचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी बाळप्यासी मानविले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेविले परिसंकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी जोडी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसून तेथे शिडेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हिन आपले प्रातक्न भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती स्वप्ने 3 यती मूर्ती येऊन या दर्शनी घेती बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निर्दिष्ट येते असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या अध्यापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छुती साधावे आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रांचे गेले स्नान कराव्या परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलली त्या खालून ऋषिक एक निघाला त्यासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोविले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामा भितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले चरण चाली चालवणी अक्कलकोटी दुसरी दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगररम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदिती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसुत 11 गूढहा श्रीरस्तु शिवम भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्य नगर पोहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते गास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साकर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करते स्वामी सानिध्य पातले आजनुबाहू सुहास वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्याने धावून दृढ चरण धरिले येऊन या भानावरती श्री चरणाची सोडिली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गातसे श्री स्वामी समर्थ त्या वेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्यावरचे प्रेम अशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळप्या तेव्हा चालले या समय श्री स्वामी समर्थ अस्त्री रूप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश न कोणाचा होय मार्गावरून परतले सत्वर बिराड्यावरी आले तेथे नैवेद्य पर्ण केले मग सारेले भोजन नित्य प्राप्त काळी उठून छटकर्माटे आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास दैवत त्यांचे करावे पूजन नित्य माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोडी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी
जावे भिक्षेकारणे मागोनिया मधुकरी, मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे, घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोडप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण, एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमर भक्ती पाहुणे संतसे स्वामीप्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी, भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली होती पाहता उकलून, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्प्याशी यावे मरण, विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर, स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांची करी, व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी, मग यावे परतोनी, स्वामी सेवा करूनी. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांशी, आपण सांगून बाळप्प्यासी शंकर पूजनी वर्जावे, तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्प्याचे चित्ती विश्वास काही पटेना, बाईच्या आग्रहावरून समर्थ दिल्ली आज्ञा जाणं, हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय, पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा, एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावीचे पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्प्याशी, दारा पुत्र सोडून देशी, आपण तेथे राहिला, आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, असे बोल ऐकून बाळप्प्या मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल अशीची. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्प्या. असे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्प्याशी, समर्थन देते आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्प्याची जड्डी होती, कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसुत, द्वादशाय गोडहा श्री राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थ महाराजा प्रणामस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमा. शुक्ल पक्षीच्या शशिकर वाढे तैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यात्याही वाढले. द्वादशाचे अंतरी श्रीपाद भट्ट बापांना प्रति कपट युक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यक्तीची स्वयंपादिक कराव्याशी, लज्जा वाटते त्याशी. तया एके समयाशी काय बोलती समर्थ, निर्जलाशी सानिध्य गुरु, असे जाना निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा म्हणे समजला, सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तेथे, तिने सेवेकरास नित्य त्रास द्यावा व्यर्थाची, नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणेके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्प्याशी त्रास न देता अहेर दिशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येत तो चोडप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयांची द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरी माझी समर्थ राहिले असंत आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येतात त्वरित. सुंदरबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदरबाई बोलली,
ती आहे चोडप्प्या जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला, गंगूलाला जमादार चोडप्प्या जवळी ये सत्वर. म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोडप्पा बोले तयासी, हार नाही आम्हा पासी. बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार पडी चोडप्प्याची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोडप्प्या कारणे. जबाब दिला चोडप्प्याने, बाळप्पा देती तरी घेईजी. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोडप्प्याच्या ऐकून कृती रागा आला राणीप्रती. सुंदरबाईंनी गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोडप्प्याच्या करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलप्ररी, बैसली समर्थांची स्वारी. करी घेतली भक्त मंडळीत वेष्टित, एक वस्त्र तयावेळी पडले होते श्री जवळी. तयाची करुनिया झोडी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोडी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकटी आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोडी चोडप्प्या ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोडप्प्या तुझे फिटेल ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोडप्प्याशी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणी एक अवसरी सुंदरबाई बाळप्प्यावरी रागावून दुष्टतरी. ताडण करे बहुसाळ ते ऐकून बाळप्प्याशी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणते जावे येथून. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणते जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनात येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येत त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. जेव्हा समजले निज मनी आज्ञा आपा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्प्याने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शना येत. हिशोब ठेवित जपाचा काढून दिले बाळप्प्यासी. आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी. मानिनाशी जाहली सुंदरबाईसी करावे दूर. समर्थांत झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवर बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसे भिवून तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थे कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही न एक बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईंच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नूपर आहे. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पाशी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्यश नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्प्याचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्प्यांनी चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती त्याची सद्गुरु चरणी. आसक्ती तेने येथे मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती. त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया. जय जयाजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसुत. त्रिदोषाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणामस्तु. शुभम भवतु. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाधना. जय जयाजी अक्षण अग्ध्यशमना. जय जयाजी परम पावना. दीनबंधो जगद्गुरु. प्राप्तकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुनी. प्राप्तकर्मे आटपून मग बैसावे आसनी. भक्ती धरून स्वामी चरणी. पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करून मन घालावे शुद्धोदक स्नान.
सुगंध चंदन लावण सुवासिक कुसुमे अर्पावी, धूपदीप नैवेद्य फल तांबून दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्यकाराने स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे, सद्भावे धरून धूप दुर्पाती अर्पून नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना, जय जयाजी अद्यहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडीशा वेदवेद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टद्वीप पालादी समग्र, तूच रूपे नटलासी करता आणि करविता, तूच हवी आणि होता दाता आणि देवविता, तुझ समर्था निश्चय जंगम आणि स्थूर, तुझ व्यापिले समग्र, तुझ लागी आदिमग्राग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एक सरे कुंडित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवे आपुले स्तुती, सहस्रमुखही निश्चिती शिनल ख्याती वर्णिता, दृढ ठेवला चरण माथा रक्षावे मजसी समर्था, कृपा कष्टाचे दीननाथा दासाकडे पहावे, आता इतकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना, कृपा समृद्धी या मीना आश्चर्य देईजे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन, इही लोकी सौख्य देऊनी परलोक साधन करवावे, दुस्तुर हा भवसागर याचे पावया पैलतिरी, त्वनाम्यात चरणी साचार प्राप्त हो मजला तै, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना, न बाधतो तुझ्या कृपे, किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै, शांती मनी सदा वसे वृथाभिमान नसे, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांशी नसो व्यासनया मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ, व्यवहारी व्यर्थता न पडो भ्रांती चित्ता, अंगीन यावी असत्य त्या सत्य विजयी सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था, असून या संसारात प्राश्न तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे, ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषिन्या तत्वता वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडांशरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकतो भाविक भक्त, चतुरोध्याय कोड हा श्रीरस्तु शुभम भवतु, अध्याय 15 श्री गणेशाय नमा, अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवणी अंती दाविती सुरभुवन, जे नर करेती नामस्मरण ते मुक्त याचे देही, मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी, शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर यती ऐसे ज्यांचे वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हास्ती तयाते त्यावेळी मंगळ वेढांत, बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची, तो एकी दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज, कंटक्षया करुणी तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे, अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्री चरणी, म्हणे कृपा कष्टाचे करुणी दासाकडे पहावे, श्री स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेवीती तात्काळ मस्तकी तयांचे, वसाप्याचे श्री चरणी मन जडले पै पासूनी, राहू लागला नशिदिनी
स्वामी सानिध्य आनंदे मग बसप्याची कांता ऐकून या अशी वार्ता करी तसे आकांता म्हणे घर बुडवावे म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दुष्टांतरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्याचे चित्त स्वामी चिरणी आसक्त जना पवादा न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्प्याचे चिट्टी न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल उभाग व्यापला सकड ते जे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसता सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदिले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एका सर्पांवरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तत्व सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवडी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तत्व त्यात सुवर्ण दिसत सर्व गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्या सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीचे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचमशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणामस्तु श्रीरस्तु शिवम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ याची रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात झटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथे राहणार जात मराठे तयाची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समय पंडिताने स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव भरवणी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येऊन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येऊन असे वाटले त्यांनी काढिले ही युक्ती बोलविना पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावे अशी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळे यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला ते सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदी अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयांशी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले पंडिता रामा म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलविले तिघांचे 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला ऐसे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम
सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती, संतोषले त्यांचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशुनी केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी. आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिजल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्री चरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांची ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चिती. परिधान करे भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कफनी जोडी समर्थे तयासी दिधली. ती घेऊन तया वेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जावनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी. साधू वेश घेऊन असो हरिभाऊने काय केले. ब्राह्मणाची बोलविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची. कांता ती करी बहुत आकांता. घेत उर बुडवून विनविते जोडून कर. अद्यापि स्वस्त करा अंतरा. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. तैशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेची. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तिहे लोटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या. आत्मलिंग समर्थ स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कमाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसोत. शोधाध्याय गूढहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमर मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्य. स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातीचे समाधान करीत. मधुर शब्दे समाजावित परमार्थ गोष्टी सांगून याची पिच्छाच्छबाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली. पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व हे. ऐकून या देव मामलेदार हासोनी देती उत्तर. त्यासी पिच्छाच्छ लागले थोर माझेही दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाटीपुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिल्ली कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देती स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलीसी. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहजाले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणे स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणी वंदिती स्तवन करीती त्यांचे. स्वामी सुते तयाशी लाविलिया स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांची. पाहून या
स्वभक्तांशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदले. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यास वे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मनमाजी धरुनी कामना कोणी येतांची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा. सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुन सांगती. ऐकुनी जन चकित होती. वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तोन सेवा उदगान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुणे रसे भरले पूर्ण. ऐकले आतून राणीने. सेवकांचे म्हणे सत्वरी. तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधूंचे मंदिरी. प्रार्थून या आणावे. पाहून या समर्थांची. उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी. मिठी चरणी घातली निज सुता. ते पाहुनी आनंदले समर्थ म्हणे. कर फिरविला मुखावरुनी. हस्तीवर धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिनी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूने समर्थ सांगती तयाकानी. आम्ही जातो निजधामी. वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी. स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवे स्वामींसी. ऐसे न करावे काही. मी अजाना लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयांशी. म्हणती आम्ही तव हृदयी वास करून इच्छेई. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला. परतुनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करीत दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनविती समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगाती. आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्यांचे पोटी. रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित. कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पाहे. अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही. क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ. आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवाना केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहटी. अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करून परी गंधन लाविती. भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार. स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता. दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतून आल्या पाही. बोलल्या काहे समर्थाते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी. उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी. ओढुनी बडेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमर. उतरला भवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसुत. सप्तदशोध्याय गूढ. श्री भगवच्च परिणामस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमा. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ते समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ. सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरांची अधिकारी नेमू गादीसी. चित्त तुम्ही न करावी. मोर पाखरा
मोर पाखरा. समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तुची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्यांची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुतांचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान. दादातयांचे अभिमान त्यांची शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिनी समर्थांशी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाल यासी. आरोग्य होईल बळासी. चित्ता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली हो आरोग्यता. समर्थांची कृपा होता. रोग कोठे राहील केजगाव मोगलाईत. तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा ठेवून. सत्य पादुका स्थापाव्या मठात. त्या कारणाने अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायची. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुण्यच्छ बाईशी बोलते त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले के जे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतोनी. पुढे सेवकरा सांगाती त्यासी मुंबईती पाठविती. ब्रह्मचार्याशी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोडी निशाण. ब्रह्मचारी दादाशी उपदेशी ती दिवसनेशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता. न रुचे चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी. शेवटी दादांशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुक्यांशी मस्तुकी ठेव दादांच्या. मोर्चिले आणूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञान सविता. अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादांप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेला आम्हासी तेची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी. गोसावी बनवून टाकेला आपण मारून. इतकेची पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला. समर्थांचा क्रोध आला घाला म्हणती बाईला. खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाड पिटीत स्वहस्ते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी. कफनी झोडी अर्पणिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेशी. ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले. अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले. काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी ही करणी लोकापवादा कारक. ऐकून या मातेची युक्ती दादान तिजप्रती बोलली. अहिक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमा. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे. बोलणे असो आहे आता. वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविचे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती. अजरामरव राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्री. ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसे इच्छा बहुत देनी. नाना स्थाने फिरोनी शोध करीती गुरुचा.
जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांची चरण धरले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरून पोटी आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रीच्या ऐकुनी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पटला तयाच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहांची. ब्रह्मरंदी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन. असो झाल्या काही वेळ समाधी उतरवून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेवले झडकरे. सदादित झाले अंतरी. हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती. धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतुनी येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जायला. बहुत धर्म कृत्ये केली. दुर्दुर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडून. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूर भुवनी. अंती जासी सुखाने. ऐकुनी समर्थांची वाणी. आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खून. येती तत्काळ जाणून पाहो लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून. सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. त्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता. दर्शनाते पातला स्वकार्य. चिंतोनी अंतरी खडग दिजले श्रींच्या करी. म्हणे मजकरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बसला दूर. श्रीनी जाणिले अंतर त्यांचे पाहुनी कर्म घोर. राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी. तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवट न जाया भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थीच. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात. राजाश्रित सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसते दृष्टीशी. मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी. श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी. नवल परी जाहले. दीन वदन होऊन दृढ घातले मिठी चरणी. तात्या करीती विनवणी. मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतार्थ्यांसी काय सांगत. हा असे माझा भक्त. आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत. त्याचा आज असे अंत. त्याची नावे त्या तरीत. स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले. तुची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती. धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती. मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्णू. जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सारा मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोतो प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. गूढ हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकारा. जय जयाजी यतीवरा. भक्तजना संतापहरा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण. नाना दोष होतीच दहन. सांगता ऐकता पावन. वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनाशी. समर्थांच्या पातला. करुनिया श्रींची स्तुती. माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती. हास्य वदने करुणी. फकीरा ते देई खाना. तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्य करुणी नाना इच्छित भोजन देई जे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्य. फकीर बोलाविले 5 जण. जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती. उच्छित उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती. गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थांचे मन साशंक झाले तेव्हा.
म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास करला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिनी द्रव्य मिळवाव्या साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट ते त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतले मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून भ्रमात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडे घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बसविले 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण कराया भक्तजनाकाराने संपावाव्या अवतारा आता ऐसे मना माझी येता जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वामी स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुध्यान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदुनी ब्रह्मरंध्रा शेधुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते दवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समृद्धसा असो स्वामींचा अनंत लीला जन सन्मार्ग दाविला उद्धरिले जड मुढाला तो महिमा कोण वर्णे कोकणात समृद्ध तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी बालशेत ग्रामा माझरी जन्म माझा झाल्यासे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकरशेठ त्यांची स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीती धिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाशी ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्याय 13व्या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयोध्यायी निश्चयी स्वामींच्या करवया छळ आले दिन संन्याशी खल तेथीची वृत्त सकळ 4थ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्याशी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कारभाऱ्याशी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांचे दाविला चमत्कार तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगिले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसी चिदंबर दक्षितांचे वृत्त वर्णिले दशमोध्यात ते एकदा पुनीत श्रोते होती सत्यची 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळप्याचा इतिहास 12वा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात
सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्य पूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीच पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदुनी त्या उभयंत्या ग्रंथ समाप्त केल्याचे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी असो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गौसो भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिद्दी जिही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपा घया समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गूढ हा श्री स्वामी चरित्र परिणामस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम श्री स्वामी समर्थ।